नमस्कार. ओम नमः शिवाय. महादेवाच्या पूजेत कोणत्या वस्तू वापरल्या जात नाहीत ते आता आपण पाहूया. पहिलं म्हणजे भगवान शंकराची पूजा करताना कधीच शंखनाद करू नये असं सांगितलं जातं. शंखाचा वापर हा भगवान शंकराने वध केलेल्या शंखचूड नावाच्या राक्षसाचं प्रतीक म्हणून केला जातो. त्यामुळं शंकराची पूजा करताना शंख वापरला जात नाही. आता दुसरं म्हणजे आपल्याकडं हळद ही देवपूजेत आणि प्रत्येक धार्मिक शुभ कार्यात वापरली जाते. मात्र ती महादेवाला वाहिली जात नाही. महादेवाचे रूप मानलेल्या खंडोबाला हळद प्रिय आहे. मात्र शिवलिंगावर हळद अजिबात वाहत नाही. कुंकू हे आपल्याकडे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. कुंकवाला स्त्री शक्तीचं स्वरूप देखील मानतात. आपण देवीच्या पूजेत कुंकू वापरतो. कुंकू हे प्रामुख्याने देवीलाच वाहिले जाते. त्यामुळं ते शिवलिंगावर अर्पण केले जात नाही. चौथं आहे तुळस. तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतात. त्यामुळे तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे. त्यामुळं ती शंकराला कधीच अर्पण केली जात नाही. अशा ह्या काही वस्तू महादेवाच्या पूजेत वापरल्या जात नाहीत. धन्यवाद.